माझा गट नंबर 518 आहे आणि 522 मध्ये हे ब्लास्टिंग वगैरे सर्व चालू आहे आणि सर्व अनलिगल चालू आहे। त्यांची परवानगी गावाची परवानगी न भेटता यांनी ब्लास्टिंग वगैरे सर्व चालू करून दिलेलं आहे। रस्ते वगैरे सर्व खराब करून टाकलेले आहेत आणि आमच्या शेतीत जायसाठी रस्ता पण खराब करून टाकलेला आहे। आमचा रस्त्याला कुठलाही विरोध नाहीये, आमचं फक्त आमचं जमिनीतलं पाणी जाईल त्या जागेला विरोध आहे। धुळे जिल्ह्यातील मेथी गावातील शेतकरी सध्या अडचणीत सापडले आहेत। शिंदखेडा दोंडाईचा रस्त्याच्या विस्तीर्णीकरणात SRC कंपनीकडून चालवण्यात येणाऱ्या खदानीतील ब्लास्टिंगमुळे त्यांच्या शेतीचं आणि पिकाचं मोठं नुकसान होत आहे। ग्रामस्थांनी अनेकदा विरोध करूनही काम थांबत नाही, त्यामुळे शेतकरी आता आक्रमक भूमिका घेत आहेत। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा ते दोंडाईचा रस्ता विस्तारीकरणाचे काम सध्या वादात अडकले आहे। या कामाचा ठेका परराज्यातील SRC कंपनीकडे आहे। मात्र या कंपनीने चिमठाणे नजीकच्या मेथी गावात खदानीचे ब्लास्टिंग सुरू केल्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतीचे आणि पिकाचे प्रचंड नुकसान होत आहे। ब्लास्टिंगमुळे उडणारी धूळ, दगड यामुळे जमिनीची सुपीकता कमी होत असून शेती नापीक होण्याचा धोका वाढला आहे। माझे नाव विजय लालागिर गोसावी, मी मेथी गावाचा रहिवासी असून माझ्या शेताजवळ आमच्या शेताजवळ जे ब्लास्टिंगचं काम चालू आहे SRC कंपनीचं, त्या कंपनीमुळे आमची शेतीचा जे परिपूर्ण परिसर आहे तो परिसर परिपूर्ण त्या भविष्यामध्ये पाण्याची नष्टता होण्याची शक्यता आहे आणि त्या कामामुळे आम्हाला शेतीमध्ये येण्या जाण्याचा एवढा मोठा त्रास होतोय आत्तापासूनच। तर यापूर्वी काय होईल हे सांगता येत नाही, म्हणूनच आम्ही आमच्या शेतीबद्दल जे काही नुकसान होणार आहे त्याच्यासाठी आणि हे काम आम्हाला जे रोडाचं जे काम चालू आहे त्याच्यासाठी कुठल्याही गोष्टीचा काहीच विरोध नाही आहे, पण आमचं जे शेतीचं नुकसान होणार आहे ह्या कामावर आमचा प्रतिबंध विरोध आहे आणि एकमताने आम्ही ठरावसुद्धा दिलेला आहे। वारंवार ठराव देऊन सुद्धा ग्रामसभा ही त्याच्यासाठीच घेण्यात येत आहे। हे कारण काय, हे आम्हाला न्याय मिळावा। नेमकी आता मागणी काय नेमकी? दादा, मी मेथी गावाचा रहिवासी आहे, परवीन मधुकर माळी, माझा गट क्रमांक 500। आमची खडीकेश्वर खदान 522 गटामध्ये कुठलीही परवानगी नसताना तिथं SRC कंपनीचं काम चालू आहे। त्यांच्याकडे आतापर्यंत 2 वेळा ग्रामसभाचा ठराव हा नामंजूर एकमताने केला आहे, तरी पण त्यांचे खदान आणि ब्लास्टिंग चालू आहे। त्याच्या विरोधात आज ग्रामसभामध्ये आहे, आमच्या इथं गावात ग्रामसभा आहे, तरी आम्ही सर्व शेतकऱ्यांचा विरोध आहे। तरी आमची विनंती आहे कडकडीची आपल्या मीडियाच्या माध्यमातून की आपण सहकार्य करा आणि काहीतरी करा, जेणेकरून आम्हाला आता शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, कारण की कुठलाही कर्मचारी हा लक्ष देत नाही आहे। परंतु एकंदरीत पाहायला गेलं तर विकासाचं काम चालू होतं तुमच्या भागात, विकासाला तुम्ही विरोध करता असं म्हटलं जातं, त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? आमचा रस्त्याला कुठलाही विरोध नाही आहे, आमचं फक्त आमचं जमिनीतलं पाणी जाईल त्या जागेला विरोध आहे। कारण आमचा परिसरमध्ये 100% आज म्हणजे पाऊस नसला तरी असला तरी तो क्षेत्र बागेत असतो। आज 15 ते 20 फुटावर पाणी, जर तिथं ब्लास्टिंग झालं तर ते पाणी जाऊ शकतं। त्याच्यामुळे माझी विनंती आहे की तिथं खदान होऊ नये म्हणून। माझं नाव जगदीश चंद्रवीर गोसावी, मी एक शेतकरी पुत्र आहे। माझा गट नंबर 518 आहे आणि 522 मध्ये हे ब्लास्टिंग वगैरे सर्व चालू आहे आणि सर्व अनलिगल चालू आहे। त्यांची परवानगी गावाची परवानगी न भेटता यांनी ब्लास्टिंग वगैरे सर्व चालू करून दिलेलं आहे। रस्ते वगैरे सर्व खराब करून टाकलेले आहेत आणि आमच्या शेतीत जायसाठी रस्ता पण खराब करून टाकलेला आहे। तिथं त्यांच्या मधून रस्ता आहे, पण त्यांनी रस्ता काढलेला नाही। त्यांनी 522 मध्ये रस्ता आहे आणि तिथंच ब्लास्टिंग चालू आहे सर्व। तुम्हाला हे काम बंद करायचं असं म्हणणं आहे का तुम्हाला शेतीचा मोबदला मिळाला पाहिजे? आमच्या शेतीचं नुकसान नको व्हायला, फक्त एवढंच आमची मागणी आहे, दुसरं काहीच नाही। ग्रामस्थांनी आणि शेतकऱ्यांनी यास तीव्र विरोध दर्शवत मोबदल्याची मागणी केली आहे, अन्यथा हे काम तात्काळ थांबवावे अशी त्यांची भूमिका आहे। या संदर्भात ग्रामसभेत अनेकदा ठराव मंजूर करण्यात आले, तरीही काम सुरूच ठेवले जात असल्याने ग्रामस्थ, प्रशासन आणि कंपनीमध्ये संगनमताचा संशय व्यक्त करत आहेत। ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे। आता प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार की संघर्ष अधिक वाढणार? मेथी गावातील शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत। प्रशासकीय यंत्रणा
आणि संबंधित कंपनीने याचा गांभीर्याने विचार केला नाही तर हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. आता बघावे लागेल की शेतकऱ्यांना न्याय मिळतो की त्यांना संघर्षाचे वणवे अधिक भोगावे लागतात. प्रतिनिधी चंद्रशेखर अहिरराव, आधुनिक केसरी, साक्री, धुळे.